हॅलो, श्री स्वामी समर्थ. कशात सगळे मस्त आहात ना? मस्तच राहा. तर तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर चला आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा आज व्हिडिओमध्ये काय आहे, तर आज मस्त रेसिपी आहे आणि माऊ आले म्हणून काहीतरी स्पेशल हवं की नाही, तर त्यासाठी मस्त स्पेशल चालू आहे. माऊसाठी पावभाजी करायची आहे आज. तर ती रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे रेसिपी, कारण मामीच्या हातची दाखवणार आहे. मामी कशा करतात ते. सगळ्यांची करण्याची पद्धत वेगवेगळी असते, त्यामुळे मामींची पद्धत दाखवणार आहे मी आज तुम्हाला. आता तुम्ही विचार करत असाल की हा इतका गोंधळ कशाचा आहे, तर ॲक्च्युली परीला खूप भीती वाटते. ती कशालाही भीते आणि भूताला तर अति प्रमाणाच्या बाहेर भीते. सो तेच मोबाईलमध्ये ती व्हिडिओ बघत होती, तेव्हा अचानक भूताचं काहीतरी लागलं. सो तेव्हा ती खूप घाबरली, डेंजर, आणि तिने मोबाईल फेकून दिलेला आहे. घाबरली आहे त्यामुळे. सो इतके जास्त घाबरते ती. मामाचा मोबाईल तिने टाकून दिला बघता बघता, भूत आलं तर समोर म्हणून. तर असो. तर बघा आता इथे मस्त चालू आहेत चपात्या, कारण बाबांना पाव वगैरे काही आवडत नाही. सो त्यांच्यासाठी चपात्या वगैरे करायला सुरू होते. त्यानंतर बटाटे एकीकडे शिजू घातलेले आहेत मामीने, आणि आता बटाटे शिजलेले आहेत. सो आता भाजीला फोडणी टाकायची. सो आपण टाकूया, आणि प्लीज लास्टपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला रेसिपी कळेल काय आहे ती. तर बघा भाजीला अजून उशीर होता. सो सगळ्यात आधी आम्ही गेलो मार्केटला, दयानंदगेटला. सो तिथून जाऊन सगळ्या भाजीपाला वगैरे आणला. गेलो होतो तेव्हाही मला व्हिडिओ करायला जमलं नाही, आणि यावेळेसही गेलो, यावेळेसही मला व्हिडिओ करायला जमलं नाही, कारण नेमकं त्या दिवशी भैयाने मोबाईल नेला होता. आणि आजसुद्धा तसंच झालं. आज मोबाईलला चार्जिंग नव्हती, त्यामुळे व्हिडिओ करायला जमलं नाही. पण असो, नंतर जर कधी गेले मी दयानंदगेटला, तर तुम्हाला नक्कीच बाजार दाखवेल आणि काय काय आणलं तेही दाखवेल मस्त. तर असो, तर आत्ता टाकूया भाजीला फोडणी. कशी टाकतो काय ते नक्की बघा. तर मामी तिकडे भाजीची तयारी करत होत्या आणि मी बटाटे सोलत होते, कारण थोडंफार काम मीही करत होते ॲक्च्युली. सो आणि दयानंदगेटहून यायला आम्हाला वाजले होते 9 वाजता. येऊन परत एवढं सगळं केलेलं आहे. चपात्या वगैरे केल्या, आणि चपात्या काही जास्त टाकायच्या नव्हत्या, 4-5 चपात्या टाकायच्या होत्या. तर मस्त चपात्या टाकल्या. त्यानंतर मी एकीकडे सोलते आहे बटाटे, आणि मामीचं मस्त चालू आहे बोलणं. तर बघा आता भाजीला फोडणी टाकायची. तर मस्त कढईत आधी तेल टाकलं. त्यानंतर मामीने त्यात टाकलेला आहे मसाला जो थोडाफार मसाला केला होता मामीने, सो तो टाकलेला आहे. तर बघा आता याला मस्त हलवून घ्यायचं आहे. छान मसाला शिजला की भाज्या छान होतात, हे तुम्हाला माहितीच आहे. सो मस्त मसाला छान शिजू द्यायचा आहे. तर बघा किती मस्त तेल सुटलेलं आहे मसाल्याला छानपैकी. तर बघा आता छान याच्यात जे काही आपले डेलीचे मसाले असतात ते टाकायचे, पण आत्ताच नाही. तर बघा आता इथे लगेच मामीने टाकलेला आहे कांदा. आधी मसाला टाकला आणि त्यानंतर मामीने कांदा टाकलेला, आणि तो मसाला कशाचा आहे, तर टोमॅटो, कोथिंबीर आणि लसूण हे तिन्हीचा मसाला केलेला आहे. आणि त्यानंतर वरून मामीने कांदा टाकलेला आहे. कांदा टाकल्यानंतर ही जी आत्ता जी पेस्ट टाकली मामीने ती आहे ढबू मिरची जी असते ती मामीनं मिक्सरमधून काढून घेतलेली आहे, कारण ती जर आपुटी टाकली असती तर कोणी खाल्ली नसती, त्यामुळे. आणि चव छान येते ढबू मिरचीने, त्यामुळे. बटाटे शिजवताना ढबू मिरची शिजवली होती, त्यामुळे ती लगेच निघाली मिक्सरमधून. त्यानंतर आता हे सगळं मस्त हलवून घेतल्यानंतर त्यात चटणी टाकायची आहे आणि थोडीशी हळद. त्यानंतर मॅश केलेला बटाटा टाकायचा आहे, आणि चटणी जसं तुम्हाला तिखट हवं आहे तसं. तर त्यानंतर इथे बघू शकता मस्त टाकलेलं आहे बटाटा. तर आता बटाटा वगैरे छान टाकून हलवून घ्यायचं आहे. तर बघा कशी भाजी झालेली आहे. खूप येल्लो वाटते, पण नंतर खूप छान. आणि हे मस्त रेसिपी मामींची होती, तर लास्टपर्यंत बघा नक्कीच. तर इकडे बघा माऊ मस्त बसलेली आहे, निवांत आलेली आहे माहेरी. सो छान निवांत बसली आहे. आणि इकडे बघा मामांचं काय काम चालू आहे, तर फ्रीज बिघडले. दुष्काळात 13वा महिना. एकतर इतकी गरमी आहे, वरून फ्रीज बिघडून बसलं आहे, त्याचं वेगळंच दुःख. सो मामा ते बघत बसला आहे. त्यानंतर इथे आता टाकलं पावभाजी मसाला टाकलेला आहे बटाट्यामध्ये. त्यानंतर पाणी टाकून आता व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, आणि जशी भाजी आपल्याला हवी आहे, म्हणजे जशी घट्ट हवी आहे किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे पाणी टाकू शकता. तर बघा फायनली आता भाजी झालेली आहे.
तर बघा मगाशी कशी दिसत होती आणि आता कशी दिसते. आता मस्त तेल वगैरे वर आलेलं आहे. सो खूप छान दिसत होती आणि खायलासुद्धा इतकी छान लागत होती, सेम हॉटेलमधली टेस्ट. सो तुम्हीसुद्धा अशी भाजी नक्की ट्राय करा आणि खरंच आणि कशी झाली हेही कमेंट करून मला नक्की सांगा. तर बघा पावभाजीचा बेत मस्त तयार आहे आणि आमची पिहू ही मस्त खायला बसलेली आहे. तर बघा तिला तर किती घाई झाली आहे. मस्त ती खायला बसली होती, सगळ्यांकडे बघत होती. छान बघा. तर तीसुद्धा आता खाते. सो तुम्हीसुद्धा ही भाजी म्हणजेच ही रेसिपी ट्राय करून बघा अशा पद्धतीने. बाबा गेट कोणी आओ, गेट कोणी आ. ऐसा रख रे शंभ्या. तर बघा आता फायनली मस्त जेवायला बसलेलो आहेत आम्ही सगळे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला हेही सांगा. तर चला व्हिडिओचा एंड मी आता इथेच करते. श्री स्वामी समर्थ. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.